आणि यानंतर आपण थेट वडीगोद्रीमध्ये जाऊयात। लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। महत्त्वाचे नेते मंत्री या शिष्टमंडळामध्ये आहेत। लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली जाणार आहे। दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन त्यांना द्यायचं की नाही या संदर्भात संभाजीनगर विमानतळावर या सगळ्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि सध्या शिष्टमंडळ वडीगोद्री इथल्या उपोषणस्थळी आंदोलनस्थळी पोहोचलेलं आहे। लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळाच्या वतीने केला जाणार आहे। काल ओबीसींचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारच्या नेत्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली। तिकडे पुन्हा एकदा मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, पण तोंडी आश्वासनांना आम्ही मानणार नाही, आम्हाला लेखी आश्वासनच आमच्या हाती हवंय अशी भूमिका या आंदोलकांनी मांडली। सध्या आपण पाहतोय गुलाबराव पाटील आणि अतुल सावे, गिरीश महाजन हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। लक्ष्मण हाके यांची भेट घेत आहेत।